नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आत्ता सध्या जोरात चर्चेत असलेला शो म्हणजे मराठी बिग बॉस. हा आपला मराठी बिग बॉसचा सेट आणि त्याला होस्ट करतायत आपले लाडके आहे मराठी अभिनेते रितेश देशमुख. मित्रांनो, यामध्ये एकंदरीत 16 लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे, म्हणजे 16 लोकांची टीम आहे याच्यामध्ये. तर आज आपण ज्याच्याविषयी चर्चा करणार आहे तो आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव पासून 10 किलोमीटर अंतर असणाऱ्या मुर्टी मोडवे या गावचा सूरज चव्हाण आणि दुसरा म्हणजे श्याम दरोडे. हा श्रीगोंदा तालुक्यातील एक छोटा पुढारी या नावाने ओळखला जाणारा, जवळजवळ त्याचा मुख्यमंत्री मंत्री बऱ्याच लोकांशी त्याचा आमदारांशी संपर्क आहे, बऱ्याच सभाही त्याने गाजवलेल्या आहेत. तो एक शेतकरी कुटुंबातील आहे, एकंदरीत त्याचं चांगलं आहे. पण आपण आज याच्याविषयी माहिती पाहणार आहे. हा आहे सूरज चव्हाण. हे आहे त्याचं मोडवे गावातील एक रूमचं घर. त्या ठिकाणी त्याची ती साडीमध्ये उभी आहे ती आत्या आहे आणि जॅकेट घातलेली त्याची भाची व याचे 3 मित्र आहेत जे त्याला व्हिडिओ काढण्यासाठी सहकार्य करतात. त्याची भाची पण त्याला एडिटिंग वगैरे करण्यासाठी पण मदत करते. मित्रांनो, सूरज चव्हाण हा इयत्ता 8वी पर्यंत शाळा शिकलेला, परिस्थितीने खूपच गरीब. लहानपणी असताना त्याचे वडील कॅन्सरनी वारले व त्याची आई त्यानंतर त्याची आई व आजी एकत्रितच वारल्या गेल्या. वडिलांच्या टेन्शनमुळे त्यांनाही रक्ताच्या उलट्या वगैरे झाल्या, त्यामध्ये त्यांचंही निधन झालं. असं पूर्ण छत्र हरपलेला हा सूरज चव्हाण, त्याची आत्या व त्याच्या शेजारी राहणारी त्याची एक मोठी बहीण मोडवे गावामध्ये हे त्याचा सांभाळ करत होते. नुकतंच टिकटॉक चालू झालं होतं, त्यावेळेस सूरज चव्हाणने या टिकटॉकमध्ये व्हिडिओ काढून खूपच प्रसिद्धी मिळवली होती. पण त्याच्याबरोबर असणारे काही लोक, त्याला काहीही कळत नव्हतं याच्यामधलं, तर त्याला खूप पैसे मिळायचे. पण ह्या लोकांनी त्याला काय केलं, संपूर्ण लुटलं. हे प्रकरण अजितदादापर्यंत सुद्धा, म्हणजे याचं कॉल रेकॉर्डिंगचं वगैरे तिथल्या लोकांनी सांगितलं होतं अजितदादांना सुद्धा, की याला मारलंय वगैरे, याला लुटलेलं आहे. ही परिस्थिती जाऊन सुद्धा तो त्या काळात टिकटॉक मध्ये रोजचे 80,000 रुपये घ्यायचा एखाद्या उद्घाटनाला, रिबन काटायला किंवा कुठला कार्यक्रम असेल, दहीहंडीचा कार्यक्रम असेल. आजही त्याने सांगितलं त्याच्या मुलाखतीमध्ये की तो आजही 30-40,000 रुपये घेतो. म्हणजे कुठलीही शाळा पूर्ण न शिकलेला हा. तुम्ही जर त्याला टिकटॉक वरती जर पाहिलं असेल किंवा आता युट्यूब इंस्टावरती त्याचे 9 लाख फॉलोअर्स आहेत. खूप रांगडी अशी भाषा, कुठल्याही तोंडावरती तारतम्य नसलेला हा तरुण बिग बॉस पर्यंत पोहोचला तरी कसा, याचं लोकांना खूपच आश्चर्य आहे. सूरज चव्हाण याचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर त्याला कुठला कंटेंट नसतो, कुठली स्क्रिप्ट नसते, कुठल्याही पद्धतीचा काही ठाव ठिकाणा नाही. फक्त त्याचं बोलणं एक तोत्र आहे, तेही लोकांना आवडतो. बुड्या मारणे, गाणे म्हणणे आणि त्याचा डायलॉग आहे बुक्कीट टिंगुल आणि गुलीगत. हे त्याचे 2 फेमस डायलॉग झाले, त्याच्यामुळे त्याला सिनेमामध्येही काम मिळालं. असं करत करत असताना आज तो बिग बॉस पर्यंत पोहोचलेला आहे. मित्रांनो, अशा आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील एका छोट्या कुटुंबातील एक गरीब युट्यूबर जरी म्हटलं तरी चालेल. त्याला आपल्या सर्वांची साथ हवी आहे आणि त्याने हे बिग बॉस जिंकावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे. तर त्यासाठी सूरज चव्हाणला तुम्ही चांगल्या पद्धतीने सपोर्ट करा, अशीच माझी इच्छा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.